तर आज मी कणी पापडचं आईस्क्रीम तयार केलं आणि ते पण एवढं भारी झालं होती की रोजच्या सारखं कणी आज पण मी मळ्यात आलतो. इथं आल्यावर मग आपल्या सैनिकांना तेवढं कणी काकडीतलं गवत काढायला लावलेलं आणि माझं काम होतं ते म्हणजे आपल्या टोमॅटोच्या झाडाला फर्टिलायझर सोडायचं. ते पण कणी मी पहिल्यांदा सोडायले. पहिला तर कणी सगळीकडे असं पाणी चालू करून घेतलं आणि मग 2 किलो 12 एक्स्ट्रा सेवन घालून कणी एका टाकीत औषध तयार केलं. त्याच्यानंतर माझ पंप भरायचा आणि डायरेक्ट सोडून द्यायचं. असं करत कणी अर्ध्या तासात मी सगळं संपवलेलं. पण आता हे सगळं झाल्यानंतर कणी अनेक दुसरे काम होतं. ते म्हणजे आपल्या सैनिकांच्या पुढलं कणी मोठं मोठं सगळं गवत काढून घ्यायचं. ते पण मग असं भराभर काढायला पण चालू केलं आणि बरोबर 1:30 वाजता सैनिकांची सुट्टी झाल्यावर ना कणी माझी पण सुट्टी केलं. मग आता आपली सुट्टी झाल्या म्हणल्यावर निघालो घरला आणि घरात आल्यावर ना कणी मला ह्याचं आईस्क्रीम बनवायचं होतं. पहिला तर असं उडदाचं पापड घ्यायचं आणि त्याला असं अर्ध कट करायचं. पण इथनं पुढचं काम आहे की नाही ते लय अवघड आहे. त्याला भाजायचं. पहिला तर असं त्याला जाळावर कणी जरा गरम करून घ्यायचं आणि मग त्याला असं लगे गोल फिरवून कणी त्याचं कोण तयार करायचं. कसतर करून कणी मी सगळं असं कोणते तयार केलं. तेवढ्या तिकडे दीदीने कणी कांदा आणि टोमॅटो चिरून घेतलेली. आता ह्याला बनवायला कणी काय काय साहित्य लागते ते सांगतो. इथं पुढे तुम्हाला जे जे दिसायला कणी ते सगळं लागतंय. पहिला तर यातला चाट मसाला घेऊन कणी या कांदा टोमॅटो मध्ये मिक्स करायचं. त्यामध्येच मग असं चटणी मीठ टाकून कणी त्यामध्ये असं लिंबू पण पिळायचं आणि हे सगळं मिक्स केलेलं कणी त्या कोन मध्ये भरायचं. त्याच्यावर मग असं शेव पण टाकायचं आणि जर तुमच्याकडे चिंचेचं कोळ असलं की नाही ते पण टाकायचं. शेवटी मग आपली पापड आईस्क्रीम खाल्ल्यावर नाही एवढं भारी लागते की नाही, लय भारी लागते. मी सांगतोय म्हण की नाही तुम्ही पण एकदा घरात करून बघा. बाकी आता राहिलेलं सगळं आपल्या दीदींना देऊन की नाही आजचा ब्लॉग आपला इथं संपला. शेवटी मग व्हिडिओ आवडला असेल तर जाता जाता लाईक आणि फॉलो तेवढं करून जावा की.